नमस्कार. आज आपण डोंबिवलीतील केव्ही पेंढारकर कॉलेज या कॉलेजच्या छतावरती आलेलो आहोत. इथे इंडस सोलारने सप्टेंबर 2024 मध्ये 200 किलोवॅटची सोलार सिस्टीम बसवलेली आहे. सोलार पॉवर प्लांट लावण्यापूर्वी कॉलेजचं महिन्याचं विजेचं कन्झम्पशन हे साधारणतः 28,000 ते 30,000 युनिट्स होतं आणि त्यापोटी त्यांना येणारं वीज बिल हे 5 लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त असायचं. तर आपण त्यांच्या वर्षभराच्या बिलांचं, इलेक्ट्रिसिटीच्या बिलांचं बिल ॲनालिसिस केलं, छताचा पूर्ण सर्वे केला, शॅडो ॲनालिसिस केलं आणि आपल्या हे लक्षात आलं की हे छत, ज्या छतावरती 200 किलोवॅटची सोलार सिस्टीम पूर्ण क्षमतेने लागू शकते. आपण ही सिस्टीम सप्टेंबर 2024 मध्ये इन्स्टॉल केलेली आहे आणि सर्व प्रकारे ऑक्टोबर 2024 पासून इथे जनरेशन सुरू झालेलं आहे. तर हे जनरेशन किती आहे? हा 200 किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट आहे. तर ह्याच्यामधून दिवसाला 800 युनिट्स आणि कधी कधी त्याहीपेक्षा जास्त युनिट्स जनरेट होत आहेत. सोलार पॉवर प्लांट लावल्यापासून कॉलेजची जी दिवसभराची विजेची गरज आहे ती पूर्णपणे या सोलार पॉवर प्लांट थ्रू जी वीज तयार होते त्यातून भागवली जाते. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कॉलेजला येणारं जे वीज बिल आहे ते 5 लाखावरून 1.5 लाखावरती आलेलं आहे. कॉलेज त्यांच्या वीज बिलापोटी दर महिन्याला 3.5 लाखाची बचत करत आहे. जे 1.5 लाखाचं वीज बिल येतंय त्याच्यामध्येही 2 पार्ट आहेत. एक आहे डिमांड चार्जेस आणि दुसरं आहे डी झोन, म्हणजे संध्याकाळी 6 ते 10 या कालावधीत कॉलेजचा जो वीज वापर आहे त्यापोटी येणारे एनर्जी चार्जेस. डिमांड चार्जेस हे जवळजवळ 60% आहेत आणि डी झोन मधलं त्यांचं कन्झम्पशन साधारणतः 2500 ते 3000 युनिट्स आहेत. तर तेवढंच वीज बिल त्यांना येत आहे. कॉलेजच्या वीज बिलामध्ये दर महिन्याला 3.5 लाख रुपयांची बचत होत आहे. ही बचत तुम्ही वार्षिक कॅल्क्युलेट केली तर जवळजवळ 42 लाखापर्यंत होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छ एनर्जी या सोलार पॉवर प्लांट थ्रू जनरेट होत आहे. याला कारण इंडस सोलार त्याचं रेग्युलर मेंटेनन्स करत आहे. या मेंटेनन्समध्ये दर 15 दिवसाला या सोलार पॉवर प्लांटचं क्लिनिंग, दर 3 महिन्यातून एकदा या सोलार पॉवर प्लांटचे सगळ्या कंपोनंटचं चेकिंग आणि दररोज एनर्जी जनरेशनचं मॉनिटरिंग या सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत. आपण या सोलार पॉवर प्लांटचं दर 15 दिवसातून एकदा पाण्याच्या साहाय्याने क्लिनिंग करतो आणि हे क्लिनिंग आहे त्याच्यासाठी जे आपण ब्रश वापरतो ते अतिशय सॉफ्ट ब्रश आहेत, सॉफ्ट ब्रिसल्स असलेले ब्रश आहेत की जेणेकरून या सोलार पॅनल्सला कुठेही धक्का पोहोचणार नाही आणि त्यांची पूर्ण एफिशियन्सी कुठेही कमी होणार नाही याची आपण काळजी घेतलो. सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरर्सचे जे क्लिनिंगसाठीचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत त्या पद्धतीनेच हे सर्व क्लिनिंग केलं जातं आणि हे जे पाणी क्लिनिंगसाठी वापरलं जातं, या कॉलेजच्या खाली बाग आहे, गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये हे पाणी सोडलं जातं, म्हणजे त्यामुळे ह्या पाण्याचंही कुठेही वेस्टेज होत नाहीये.